नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कविकल्पी वाईब्स. आता आम्ही आलो आहोत MMCT ला, मुंबई सेंट्रल स्टेशनला. येस, आणि आम्ही चाललो आहोत सुरतला. Yes. आणि आज आम्ही आमच्या काही कामासाठी तिकडे जाणार आहोत. आणि वंदे भारतने आम्ही आज पहिल्यांदा ट्रॅव्हल करणार आहोत. सकाळचे 6 वाजलेत आणि 5:30 वाजलेले आहेत आणि 6 वाजताची आमची ट्रेन आहे. साधारण 9-9:30 वाजता ती आम्हाला सुरतला पोहोचवणार आहे. Yes. So आता आम्ही बघतो आतमध्ये अजून आम्ही आतमध्ये Yes. गेलो नाही. तो बघतो आतमध्ये कशी आहे ट्रेन, काय आहे. Yes. आणि तुम्हाला दाखवतो. येस येस. आता आम्ही बसलोय. आतमध्ये आलोय आम्ही ट्रेनच्या. आमची चेअर कार आहे Yes. आणि इथे आता मस्तपैकी एसी मध्ये बसलोय आम्ही. मुंबईत गरमी खूप आहे. हो, सकाळी पण सकाळचे एवढी गरमी होती. 5:30 वाजले तरी पण बऱ्यापैकी जास्त गरमी गरम जाणवते. होतंय. खरं मे महिना आहे त्याच्यामुळे, पण तरी तरी भरपूर आहे. येस, हे आता पूर्ण आमच्या Booking, कोचचा yes, हा ओव्हरव्ह्यू तुम्ही म्हणू शकता. छान आहे ट्रेन, छान आहे वंदे भारत, मस्त आहे. तरी आम्हाला ईव्ही नाही मिळालं या खेपेला, त्याच्यामुळे आम्ही सीसी घेतलं. पण छान आहे. आम्ही जेव्हा आलो आतमध्ये तेव्हा आम्हाला असे 2 पाण्याच्या बॉटल्स दिल्या Yes. त्यांनी, तिथे ठेवलेल्या होत्या आमच्या सीटवरती. रेल, आणि नीर. येस, आणि हे एक असं मॅगझिन पण त्यांनी आम्हाला ठेवलेलं आहे. म्हणजे टाइमपास वाटायला. फुल ऑन फ्लाईट वाईब्स आहेत या ट्रेनचा. आणि ट्रेन ओव्हरऑलच खूप छान आहे, स्वच्छ एकदम. एकदम आले मस्त असतातच क्लीन म्हणा, आहे. पण तरी पण वंदे भारत म्हटल्यानंतर येस, आम्ही तर पहिल्यांदाच वंदे भारतने आता प्रवास करणार आहोत, त्याच्यामुळे एक्साइटेड आहोत. चहा आणि बिस्किट दिलेला आहे. सो एकदम मस्त. म्हणजे बघा, आम्ही आलो Newspaper तेव्हा त्यांनी दिलाय. आम्हाला टाइम्स Times ऑफ of इंडिया India. दिला, न्यूजपेपर. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला इथे हे दिलंय, चहा दिलेला आहे. चहासाठी गरम पाणी त्याच्यानंतर दिलंय, बिस्किट आणि बिस्किट, आणि हे इन्स्टंट मसाला चायचं पाऊच आहे. येस. सो आता आम्ही आमचा चहा बिस्किट एन्जॉय करतो आणि थोड्याच वेळात ब्रेकफास्ट पण येतो. ब्रेकफास्ट सो मध्ये दाखवतो काय. सो आता आमचा नाश्ता आलेला आहे. आणि येस, कल्पेत आपल्याला एक 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 दाखवेल. बरंच काय काय दिलंय यांनी. दही दिलंय, दही दिलंय, केचप दिलंय, त्याच्यानंतर हे हिमालयन सॉल्ट कॅरमेल पॉपकॉर्न दिलंय, मेथी ठेपला दिलाय, जो काही गरम आहे खूप जास्त. आणि याच्यामध्ये काय दिलंय बघूया. याच्यामध्ये दिलेलं आहे उपमा. छान, भरपूर आहे. आम्हाला ब्रेकफास्ट मिळालेला आहे. फुलफिलिंग आहे एकदम ब्रेकफास्ट सुद्धा. म्हणजे सगळंच देतात इकडे. पहिल्यांदा त्यांनी आम्हाला पाणी बॉटल होते, मग त्याच्यानंतर न्यूजपेपर आणून दिला, मग त्याच्यानंतर चहा आणि बिस्किट झालं, आणि आता हा नाश्ता, ब्रेकफास्ट. टोटल जर्नी आपली किती, 3 तासाची आहे. हो. 3 तासाची, आणि त्याच्यामध्ये आम्हाला एवढं सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. तो चांगलं आहे. एकदा तुम्ही तिकीट काढलं की तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये पण त्याच्यात इन्क्लूड होऊन तुम्हाला जातं. ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो ब्रेकफास्टचा. करेक्ट. ब्रेकफास्टचा ऑप्शन सिलेक्ट केला की तिथे आय गेस चॉईस येतात, व्हेज नॉन व्हेजचे. तर आम्ही व्हेज सिलेक्ट केलं होतं. तसे 2 ऑप्शन येतात, आणि मग तुम्हाला मग मिळतो, ते आणून देतात मग ब्रेकफास्ट सकाळी इथे. असं आहे, आता नाश्ता करतो आम्ही, नाश्ता करतो आणि मग सुरतला पोहोचल्यावर दाखवतो. हो, येस. मला फक्त एक सांगायचं होतं की सुरतला ही जी गाडी आमची वंदे भारत, ही आमची मुंबई सेंट्रल वर नव्हती. हा, म्हणजे ना की सीएसटी सीएसएमटी वर नव्हती. करेक्ट. आणि एमएमसीटी वर नव्हते. MMCT. पण जर का तुम्ही फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत असाल तर
हे तुम्हाला माहिती पाहिजे की गाडी जी सुटते ती MMCT वरनं सुटते आणि हे कम्प्लिटली वेगळं स्टेशन आहे. हा. CSMT हे वेगळं स्टेशन आहे. म्हणजे जर का तुम्ही दादरवरनं येणार असाल तर हा. दादरवरनं स्लो लोकल पकडली तर 4 स्टेशन 4 पुढे स्टेशन. आहे मुंबई सेंट्रल स्टेशन. आणि जर का फास्ट पकडली तर लगेच नेक्स्ट स्टेशन आहे मुंबई सेंट्रल आहे. करेक्ट करेक्ट. म्हणजे चर्चगेटच्या अलीकडे, चर्चगेट पासून साधारण 5 मिनिटाच्या अंतरावरती, 5 ते 7 मिनिटाच्या by road. अंतरावरती बाय रोड बाय ड्राईव्ह हे स्टेशन आहे. तर पण कन्फ्युज होऊ नका. जेव्हा कधी तुम्ही प्लॅन करणार असाल सुरतला जायचा आणि जेव्हा कधी वंदे भारत घ्यायचे असेल तेव्हा मेक शुअर करा की तुम्ही मुंबई सेंट्रलला जाताय ना की CSMT ला, कारण का दोन वेगळे स्टेशन आहेत. राईट. करेक्ट. तो आता आम्ही ब्रेकफास्ट करतो गरम गरम मस्त. येस. आणि मग आता आपण सुरतला भेटूयात. हाय फ्रेंड, સુરતમાં આપનું સ્વાગત છે. फायनली सुरतला आलेलोय आम्ही आणि आता इथे रिंग रोड बाजूला आलेलोय. तो आता थोडस तुम्हाला सुरतचा व्ह्यू दाखवते. तर आता आम्ही आलो आहोत कॅफे बीच सिग्नेचरला. इथे सुरत मध्येच आहे. तो काहीतरी थंड प्यायची इच्छा झाली तर त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. आणि सगळं काय आहे थोडं फ्रेश होतो, थोडं काहीतरी छान पितो, थंडगार जरा बसतो आणि मग ते दाखवू. चला आता आतमध्ये बघूया. ठीक आहे. सो आम्ही आता इथून जात होतो रिक्षेने. आम्हाला खूप वाईट अनुभव आला इथे सुरतमध्ये. आता आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी तर रिक्षावाल्याने उबर बुक ॲक्सेप्ट केली. आम्ही रिक्षेमध्ये बसलो आणि आम्हाला आणि मग थोड्या वेळाने एक 5-10 मिनटं पुढे आल्यानंतर म्हणतो आता मी नाही जाणार, तुम्ही दुसरी रिक्षा बुक करा. त्याने मला सोडून दिलं आणि आम्हाला जिथे सोडलं तिथे हे बघा मस्तपैकी स्वामीनारायणाचं मंदिर आम्हाला दिसलेलं आहे. इथून पूर्ण नाही दिसत आहे पण बाहेरून एक शॉट टाकते मी त्याचा. मस्त झालं. म्हणजे आता आम्ही या मंदिरात वगैरे जाऊ आणि मग पुढे परत आमच्या कामाला पुढे जाऊ. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आलो आहोत जलाराम लोचो खायला. लोचा, काही लोक लोचो म्हणतात, काही लोक लोचा म्हणतात. सुरत मधला फेमस जलाराम लोचो खायला आम्ही इथे आलो आहोत. हिरानगर मध्ये याचं शॉप आहे. आणि तुम्हाला एक क्विक ओव्हरव्ह्यू देतो की शॉप कसं आहे ते आणि कुठे आहे ते. ऑन द बिझी स्ट्रीट ऑफ सुरत. सॉरी मी तुम्हाला म्हटलं की जलाराम लोचो आहे पण आय गेस हे जलाराम नाही, हे श्रीराम लोचो आहे. बहुतेक जलाराम आणि श्रीराम हे एकाच रोडवरती आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं. पण आम्ही जिथे आलो आता ते श्रीराम लोचो है. सो एनीवेज नाम में क्या रखा है, टेस्ट अच्छी होनी चाहिए. सो अभी हम देखते हैं कि टेस्ट कैसी है. सो हे असं दिसतंय. हे बेसिकली आपली पिठलं, घट्ट पिठलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी चटणी आणि कांदा टाकलाय आणि ऑइल टाकलंय. डाळीचं आहे पूर्णपणे. सो आता ट्राय करून सांगतो कसं लागतंय ते.
टेस्ट करते कसं आहे. चांगलं आहे. टेस्ट त्याची थोडी वेगळी आहे, अनयुज्युअल टेस्ट आहे आणि थोडस आंबट लागते आणि चटणी सोबत छान लागते, पण चटणी आणि कांद्यासोबत. सो नाईस कॉम्बिनेशन. हा, थोडंसं अनयुज्युअल. सो फ्रेंड्स, आमच्या मोबाईलच्या बॅटरीज डाऊन झाल्यामुळे आम्ही आमचा सुरतचा लॉग एंड करू शकलो नाही तिथे. पण हा आमचा सुरतचा असा एक्सपिरियन्स होता, वन डे एक्सपिरियन्स होता. तुम्हाला आमचा लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.